नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आज आपण एक पेपर घेणार आहोत आरोग्यसेवक याचा, ज्याच्यामध्ये मी त्या प्रश्नपत्रिकेतील मराठी या विषयाचे 25 प्रश्न या ठिकाणी कव्हर करेल. त्यापैकी किती प्रश्नांची उत्तरे तुम्हीही बरोबर देऊ शकताय याचं स्वतः तुम्ही ॲनालिसिस करा आणि ज्या प्रश्नांची उत्तर तुमची चुकत आहेत त्याच्यावरती तुम्ही काम करा, जेणेकरून ते तुमचे प्रश्न चुकणार नाहीत. चला तर मग मी सुरुवात करते. प्रश्न क्रमांक 1. राजूला प्रेमाचे पत्र आले या वाक्यातील अलंकार ओळखा. चेताग्नोक्ती, ससंदेह, श्लेष, अपनुती. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, श्लेष. प्रश्न क्रमांक 2. त्याने अभ्यास केला यातील प्रयोग ओळखा. भावे प्रयोग, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, संकर्ण प्रयोग. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कर्मणी प्रयोग. पुढील प्रश्न क्रमांक 3. श्रीरामनवमी हा शब्द किती अक्षरी आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 6. पुढील प्रश्न क्रमांक 4. विसर्ग हा एक डॅश डॅश वर्ण आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कंठय. प्रश्न क्रमांक 4. विसर्ग हा एक डॅश डॅश वर्ण आहे. तालव्य, ओष्ठ्य, कंठय, दंततालव्य. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कंठय. प्रश्न क्रमांक 5. मला परीक्षेत पहिला नंबर मिळाला पाहिजे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? आज्ञार्थी, स्वार्थी, विद्यार्थी, संकेतार्थी. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विद्यार्थी. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विद्यार्थी. आपण थोडक्यात जाणून घेऊया क्रियापदाचे प्रकार, जे की या त्याच्या अर्थावरून पडलेले आहेत. तर त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सर्वप्रथम पर्यायामध्ये आहे आज्ञार्थी. आज्ञार्थी वाक्य म्हणजे नेमकं काय असतं की ज्या क्रियापदाच्या अर्थावरून आज्ञा, विनंती, आशीर्वाद, उपदेश आणि प्रार्थना इत्यादी गोष्टींचा बोध होतो, त्याला आज्ञार्थी वाक्य असं म्हणलं जातं. त्यानंतर आहे स्वार्थी वाक्य, जे की क्रियापदाच्या अर्थावरून तसा प्रकार पडलेला आहे. तर क्रियापदाच्या अर्थावरून नुसता जिथे काळाचा बोध होतो, येथे काळाचा बोध होतो, परंतु त्या ठिकाणी हेतू समजत नाही, त्या वाक्याला स्वार्थी वाक्य असं म्हणलं जातं. त्यानंतर आहे विद्यार्थी वाक्य. तर विद्यार्थी जे आहे ते त्या वाक्याच्या क्रियापदावरून विधी म्हणजे काय तर इच्छा, कर्तव्य, शक्यता आणि योग्यता याचा बोध होतो, त्याला विद्यार्थी वाक्य असं म्हणलं जातं. तसंच आपण जर या प्रश्नामध्ये बघितलं तर मला परीक्षेत पहिला नंबर मिळाला पाहिजे ही एक इच्छा आहे. तर या ठिकाणी हे जे आहे ते एक विद्यार्थी वाक्य आहे. त्यानंतर आहे पर्यायामध्ये संकेतार्थी. तर संकेतार्थी वाक्यामध्ये काय येतं की ज्या क्रियापदाच्या अर्थावरून संकेताचा अर्थ व्यक्त होतो आणि अमुक केले असते तर तमुक झाले असते असा अर्थ त्या ठिकाणी सूचित होतो. म्हणजे उदाहरण जर बघितलं आपण संकेतार्थामध्ये तर उदाहरणार्थ आपण बघू शकतो की जर उद्या सुट्टी मिळाली तर मी तुझ्या घरी येईन. तर या ठिकाणी असं संकेत अर्थ व्यक्त होतो, म्हणजे की एखादं असं केलं तर तसं होईल अशा टाईपमध्ये. किंवा उदाहरणार्थ आपण बघितलं तर जर मन लावून अभ्यास केला तर हमखास यश मिळेल. जर आणि तर असं या ठिकाणी संकेत या ठिकाणी होतात. पुढील प्रश्न क्रमांक 6. खालील वाक्यातील अलंकार ओळखा. शरीराच्या ठेवणीप्रमाणे नीलूच्या सवयी व स्वभावही वेगळा होता. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उपमा अलंकार.
पुढील प्रश्न क्रमांक 7. यक्ष प्रश्न असणं या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ असणारा पर्याय निवडा. महत्त्वाची गोष्ट असणे, योग्य प्रश्न असणे, अयोग्य प्रश्न असणे, महत्त्वाची गोष्ट नसणे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, योग्य प्रश्न असणे. पुढील प्रश्न क्रमांक 8. मी खूप लिहू लागलो. कविता, कथा, चित्रपटा देखील. वरील वाक्याचा प्रकार सांगा. मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, केवल वाक्य, संयुक्त मिश्र वाक्य. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, केवल वाक्य. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, केवल वाक्य. केवल वाक्य म्हणजे काय असतं तर ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय म्हणजेच कर्ता आणि क्रियापद असतो त्याला केवल वाक्य असं म्हटलं जातं. तसंच त्या ठिकाणी आणखीन पण त्यांनी ऑप्शन्समध्ये पर्याय दिलेले आहेत. मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य. मिश्र वाक्यामध्ये काय असतं तर मिश्र वाक्यामध्ये काय असतं की एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्य अशी रचना त्या ठिकाणी असते, तर ते असतं मिश्र वाक्य. त्यानंतर संयुक्त वाक्य म्हणजे नेमकं काय असतं तर संयुक्त वाक्यामध्ये 2 आणि 2पेक्षा अधिक वाक्य ही प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात, तेव्हा त्याला संयुक्त वाक्य असे म्हणतात. ठीक आहे. पुढील प्रश्न क्रमांक 9. अंबीर मंजिरी या सामासिक शब्दाचा प्रकार सांगा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, द्वंद्व समास. प्रश्न क्रमांक 10. गर्द या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द निवडा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विरळ. प्रश्न क्रमांक 11. कपडा शिवताना कडेने सोडलेल्या जागेस काय म्हणतात. माया, तट, सूत, तीर. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, माया. प्रश्न क्रमांक 12. कोल्हा, लबाड, सिंह, प्रश्नचिन्ह. तर या ठिकाणी रिलेशन लावायचं आहे. पर्याय आहेत चपळ, हिंस्र, राजा, आळसी. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हिंस्र. प्रश्न क्रमांक 13. रुधिर या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द निवडा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रक्त. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रक्त. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी वेगळा पर्याय ओळखा. नोटा, लाटा, घोटा, वाटा. तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक आहे 3, हा वेगळा पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 15. अनुक्रमे पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी असलेला पर्याय ओळखा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वाट, रस्ता, वळण. प्रश्न क्रमांक 16. समोर असलेल्या नमुन्याप्रमाणे जसेच्या तसे लिहिणे म्हणजे डॅश डॅश होय. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, श्रुतलेखन. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी भाषेची ग्रहणात्मक कौशल्य कोणती आहेत. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वाचन आणि श्रवण. प्रश्न क्रमांक 18. वेगळा पर्याय निवडा. पानिपत, झाडाझडती, मृत्युंजय, महानायक. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मृत्युंजय. प्रश्न क्रमांक 19. वेगळा पर्याय निवडा. खग, अचल, शैल, नग. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, खग. प्रश्न क्रमांक 20. वेगळा पर्याय निवडा. याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक 4, कुंजर. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कुंजर. प्रश्न क्रमांक 21. खालील पर्यायात संयुक्त क्रियापद असलेला पर्याय निवडा. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पाळायला जा. प्रश्न क्रमांक 22. तू फूल तोडलेस या वाक्याचा प्रयोग सांगा. कर्तृकर्म, कर्तृभाव, कर्मभाव, कर्मकर्तृ. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कर्तृभाव.
प्रश्न क्रमांक 23, वेगळा पर्याय निवडा. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. सॉरी, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 22चे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कर्तृकर्म. प्रश्न क्रमांक 23, वेगळा पर्याय निवडा. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तकलुबी. तकलुबी. प्रश्न क्रमांक 24, अंगात मांग शिरणं या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, द्वेष चढणे. प्रश्न क्रमांक 25, पहिली वस्तू बघणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द सांगा. तर पर्याय आहेत भिकारी, मागरा, हावरट, मळगी. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मागरा. आपणास जर या व्हिडिओची PDF फाईल हवी असेल तर आपण www.officersonlineacademy या वेबसाईटवरती जाऊन त्या ठिकाणी ती डाउनलोड करून घेऊ शकताय. तसेच इतर विषयांच्या ज्या काही नोट्स आहेत त्या देखील त्या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत. तिथे जाऊन तुम्ही त्या डाउनलोड करून घेऊ शकताय. तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षा विषयांच्या ज्या काही व्हिडिओच्या प्लेलिस्ट आहेत त्या देखील त्या ठिकाणी बनवलेल्या आहेत. तर त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही त्या विषयांच्या ज्या काही व्हिडिओच्या प्लेलिस्ट आहेत त्या ठिकाणी बघून घेऊ शकता. तसेच जे काही मागील सराव प्रश्नसंचाच्या पुढील आणि मागील भागाच्या PDF फाईल्स आहेत त्याच्या ज्या काही लिंक्स आहेत त्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या गेलेल्या आहेत. तर त्या तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकताय. आपणास हा व्हिडिओ कसा वाटला? जर तो तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक करा. तुमच्या फ्रेंड्समध्ये त्याला शेअर करा. आणि ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून जेव्हा न्यू व्हिडिओज अपलोड केले जातील त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील. तुमच्या जर काही सूचना असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकताय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.